संस्कृतीचं जतन गेल्या अनेक वर्षापासून याही वर्षी आपल्या गावामध्ये आज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाची आजचा पहिला दिवस श्रीमद भागवतकार भागवताच्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी श्रवण होणार। इथून पुढे 8 दिवस खरं पाहिलं तर आपल्या संस्कृतीचं खरं जतन, संवर्धन, संस्कृतीचा ठेवा, धर्माची स्थापना, परंपरेची बांधिलकी, संस्काराचं जाळं जर विणायचं असेल तर साधू संतांनी घालून दिलेली ही अमोलिक देणगी आहे। हरिनाम सप्ताह माणूस वैभवाने खूप श्रीमंत झाला, वैभवाने फार पुढे गेला, विज्ञानाने प्रगत झाला, पण माणूस माणसापासून दूर गेला। माणसाला माणसापाशी जवळ आणण्याचं सर्वात मोठं साधन जर असेल तर परमार्थ, माणसामध्ये एकात्मता निर्माण करण्याचं साधन असेल तर परमार्थ, संस्कारानं माणसाचं जीवन फुलवायचं असेल त्याचं नाव परमार्थ। आणि अशा परमार्थाचा वारसा कालमान परत्वे सालाबाद प्रमाणे आपल्याही गावामध्ये हा वारसा टिकून आहे। गावातलं विघटित झालेली मोडलेली घडी पुन्हा प्रस्थापित जर करायची असेल, दुभंगलेले मन जर एका जागी आणायची असतील, गाव संघटन जर करायचं असेल, एकात्मता साधायची असेल तर हरिनाम सप्ताह हे सर्वात मोठं साधन आहे। आणि सर्वांनी एका ठिकाणी येऊन ह्या 8 दिवसात आनंद मिळवायचा आहे। कारण परमार्थ त्याचं नाव आहे। आपण परमार्थाच्या नावाखाली फक्त पूजा केली, भक्ती केली, होम केला, हवन केलं, यज्ञ केला, याग केला, अनेक काहीतरी व्रत केले, पण ज्याच्यातून आनंदच मिळत नाही तर त्या परमार्थाला तरी काय किंमत आहे। ज्याच्यातून माणसाच्या जीवनाकडे, मनाकडे आनंद, समाधान तयार झालं पाहिजे, हे समाधान प्राप्तीचं सर्वात मोठं कलियुगातलं साधन आहे नामसंकीर्तन, हरिनाम सप्ताह। आणि या सप्ताहाची परंपरा आज पहिला दिवस। या पहिल्या दिवसासाठी सर्व उपस्थित, सर्व आपल्याच परिसरातले टाळकरी, आपल्याच सर्वांचे ओळखीचे गुढी हातनूरचे मृदंग वादक आमचे कैलासजी जायभाई, गायक आमचे संतोषजी गुरुजी, सर्व आपल्या पारडी बोदरीचे भजनी मंडळ, नवीन भजनी मंडळ, आणि तसेच हार्मोनियम वादक आपले चोपदार, आणि या ठिकाणी सर्व उपस्थित माता भगिनी, सर्व श्रोते वर्ग, सर्व श्रोत्यांना या ठिकाणी वंदन करून आजच्या या कीर्तन पुष्पाला सुरुवात। आजच्या या पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी हनुमंतरायाच्या कृपाशीर्वादाने, आदरणीय महाराजाच्या कृपेने जशी भगवंत वाचा देईल तशी 1 घंटा 1.5 घंटा या ठिकाणी आपल्याला 1 घंटाभरच धरा, 1 घंटाभर या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे। माणसाच्या जीवनामध्ये आल्यावर भक्ती करणं हे माणसाचं परम कर्तव्य आहे। पण भक्ती करत असताना भक्तीच्या वाटा अनेक आपल्या मनानं माणसानं प्रस्थापित केल्यात। कुणतरी येवावं आपल्याला भक्तीची वाट सांगावं, कुणतरी येवावं आपल्याला भक्तीची वाट सांगावं, आणि आपण त्याच्या पाठीमागं ऐकत जाऊन अनेक वाटेनं जायला तयार आहोत। पण सोपी आणि आपल्या फायद्याची वाट कोणी सांगायला तयार नाही, आणि ज्याने सांगितलं त्याच्यावर आपला विश्वास नाही। आपली सोपी वाट आणि फायद्याची वाट सांगणारे साधू संत आहेत। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीत अभंगाचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे। महाराज सांगतात, भारतीय संस्कृतीमध्ये 10 अवतार पूर्ण आहेत, 10 अवताराला महत्व आहे। श्रीमद भागवतात आपल्याला ऐकायला भेटल। खरं पाहिलं तर देवाचं तत्व, देव हे कसं आहे, देव हे निर्गुण आहे, त्याला गुण नाहीत म्हणून त्याला निर्गुण म्हणलंय, त्याला आकार नाही म्हणून त्याला निराकार म्हणलंय। मग ज्या देवाचं तत्व निराकार आहे, निर्गुण आहे, ते आम्हाला कळत नाही, पण असा मुख्य जे निर्गुण तत्व असणारा देव, त्या देवाची माहिती, त्या देवाविषयीची माहिती आपल्याला सहज कळेल का? कळत नाही। म्हणून एक
सुभाषितकारांनी शास्त्रकारांनी देवाचं वर्णन करत असताना देवानं 6 प्रकारानं अवतार धारण केला. 6 प्रकारानं: अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण. तुम्ही आम्ही सर्व चराचर जीव हे ईश्वराचे मुख्य अंश आहोत. पण का मायेचा प्रादुर्भाव, कर्माचा दोष आणि ज्ञानाचं विस्मरण, स्वत्वाचं विस्मरण झाल्यामुळं आपण जीव म्हणून पहुडलेलो आहोत. प्रत्येक जण जीव म्हणून पहुडत हाव. तरी कोण? शिवाचे अंश आहोत. पण जीव का झालो? तर स्वतःच्या कर्माचा दोष आहे. सांगायचा एक मुद्दा असा आहे: अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण. 10 अवताराचं वर्णन करताना 10 अवतारामध्ये 2 अवताराला फार महत्व आहे. एक राम आणि एक कृष्ण. आज पहिला दिवस आहे. नामस्मरणाचं महत्व सांगायचं असते आणि त्याच्यात रामाचाच अभंग का? कारण आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या 550 वर्षापासून अनेक बलिदान ज्याच्यासाठी लोकांनी दिले, 4 ते 4.25 लाख लोकांनी बलिदान दिले. आणि ते काम आपल्या डोळ्यात देखत आपण जिवंत असताना आपल्या डोळ्यांनी अनुभवलं पाहिलं गेल्या महिन्यातल्या 22 तारखेला. अशी श्रीरामाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आणि तुमचं माझं कर्तव्य आहे, ज्या रामाच्या एका नावामुळे जर आपल्यामध्ये संघटन होते, ज्या रामाच्या एका नावामुळे आपल्यामध्ये संघटन होते, तर ही खूप मोठी ही आहे, महती आहे. म्हणून पहिल्या दिवशी श्रीरामाच्या नावानं आपण अभंगाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. म्हणून राम असा पूर्ण अवतार आहे. एक सांगायचंय तुम्हाला की रामाचं जीवन हे आचरणीय आहे. रामाचं जीवन हे आचरणीय आहे आणि कृष्णाचं जीवन हे उच्चारणीय आहे. पहिल्या दिवशी आपण हरिनाम सप्ताहाला रामाच्या आचरणानं सुरुवात करायची आणि काल्यानं कृष्णाच्या उच्चारणानं सुरुवात करायची. कृष्णाचं जीवन फक्त उच्चारापुरतं ठीक आहे, आचारापुरतं ठीक नाही. कारण आचारापुरतं अवघड आहे. सर्वात जगामध्ये सर्वात अवघड जर चरित्र आणि जीवन असेल तर कृष्णाचं जीवन आहे. आणि सर्वात सोपं कसं आहे बघा, सुभाषितकारानं सांगितलं, रामासारखं जीवन आणि रामासारखं मानवी जीवन आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला रामाच्या आयुष्यातला एक तरी गुण आपल्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. तुकाराम महाराजांसारख्या संतांनी काय सांगितलं, रामाच्या एका नावानं जर तुम्हाला राम होता जमते, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवोनी पाहे. का सांगालो? कारण एक राम जो निर्गुण आहे, निराकार आहे, पण आकाराला आला. राजा दशरथाच्या पोटी आला, कौशल्याच्या पोटी आला. आला तेव्हा आम्हाला कळाला. तुकाराम महाराज म्हणले, आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. निर्मळ तत्व आहे. कसं आहे सांगतो तुम्हाला मी. एक निर्गुण निराकार तत्व आहे, पण त्याला पुढी 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 कालमान परत्वे बाधा आली. कुणामुळे काय आली? एक सांगतो उदाहरण म्हणून. दूध घ्या तुम्ही. दूध कसं आहे? दुधाचं वर्णन करताना माऊलीनं वर्णन केलंय, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी ते त्वचेची आड. दूध किती आहे? पवित्र आहे, गोड आहे. दुधामध्ये दुसरा घटक नाही. दूध म्हणजे दूधच, बरोबर आहे. दुधाला दुसरं काही तुलना नाही. पण त्याच दुधाला जर थोडं विरजन मध्ये पडलं तर त्याचा स्वभाव बदलतो, त्याचा प्रकार बदलतो, त्याची चव बदलते. थोडं विरजन जर पडलं तर काय बदलते? त्याची चव बदलते, त्याचा स्वभाव बदलतो, त्याचे प्रकार बदलते. काय होते विरजन पडल्यावर दुधामध्ये? दही होते, दही. बरोबर आहे. एक सांगतो तुम्हाला मी, सूक्ष्मदर्शिका आपल्याला विज्ञानात आपण शिकलेलो आहोत. सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून तुम्ही दुधाला बघा, दुधामध्ये काही सापडणार नाही. पण सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून दह्याचं निरीक्षण करा. दह्याचं निरीक्षण जर केलं तर दह्यामध्ये बारीक 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 तुम्हाला वळ केलेले किडे आढळतील. ते बारीक बारीक ते बघल्या. मी तर म्हणतो सूक्ष्मदर्शिकेतून दही जर बघलं तर दहीच खात नाव आपण, आहे की नाही? इतके बारीक 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 किडे. असं का झालं? असं का झालं? इतकं चांगलं दूध पण थोडं विरजन पडलं
थोडं विरजन पडल्यावर त्याच्यात पटपट 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 जर किडे असतील, असं का झालं? त्याच्यात विरजन पडल्यामुळे झालं. तसं मूळ परमात्मा निर्गुण आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, त्याला कशाची बाधा नाही. पण मूळ परमात्म्यावर मायेचा पगड्याचं आवरण आलंय. मायेचा पगड्याचं आवरण आल्यामुळं मूळ परमात्म्यानंच हे समजा जग नटलंय, मूळ परमात्म्यानंच पूर्ण जग नटलंय, पण त्याचा मूळ स्वभाव विसरून गेले. जसं दुधाचं पासूनच दही तयार आहे, पण दही झाल्यावर दह्याला दूध व्हायला कधी जमत नाही. एक सांगतो तुम्हाला, आता दह्याला दूध व्हायला जमत नाही, पण दुधापेक्षा जास्त ही किंमत भेटते बरं. कवा? कधी? तूप झाल्यावर काय काय करावं लागेल त्याला? काय काय करावं लागेल? चांगल्या पद्धतीनं त्याला आधी त्या भांड्यात टाकावं लागल, हलवावं लागल, त्याला चांगलं वरी लोणी यावं लागल, तेही लोणी नंबर 1च्या सेंटीग्रेड मध्ये तापवावं लागल. तापविल्यावर त्याला सुंदर खमंग वास जर आला तर 1600 रुपये किलो भाव भेटते. आणि ते जर कसं तरी झालं, आंबट फिंबट तूप जर झालं, त्याला कोणी कुत्र बी खात नाही. बक बाय आहेत, पण तूप किती जणीला कराय म्हणते? त्याच्यात खमंग आणि त्याच्यातल्या रव्याचं. आता हे तुम्हाला समजालंय. आता मी तुम्हाला सांगालो, दुधाचं दही रूपांतरित झालं, पण दह्याला कधी दूध होता जमत नाही. पण एवढं लक्षात करा, दह्याला जरी दूध व्हायला जमलं नाही, तर दह्याला मात्र तुपाच्या माध्यमातून दुधापेक्षा जास्त किंमत येते. त्याच न्यायानं मूळ ईश्वरी तत्व आहे. ईश्वराच्या तत्वाला जीव जरी जीव म्हणून राहिला, पण जीवाला शिव होता जमत नाही का? होता जमते. पण ती प्रक्रिया, जी प्रक्रिया माऊलीनं सांगितलं, म्हणतोनी नवनीता सैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. त्याच न्यायानं फक्त एवढा फरक पडलाय, मूळ परमात्म्यावर ज्या विरजनाचा प्रभाव पडला तिचं नाव आहे माया. तिचं नाव माया. संत एकनाथ महाराजांना त्या मायेचं फार छान गोड विश्लेषण केले एका अभंगामध्ये. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, सगुण माया आली कोल्हाटीन खेळाया, सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, आली कोल्हाटीन खेळाया, आली कोल्हाटीन खेळाया, कोल्हाटीन खेळाया. महाराजांनी सुंदर विश्लेषण केले. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया, ती माया आल्या. जी मूळ ईश्वरी तत्वापासून ती माया आल्यावर तिने हे खेळ मांडलाय. प्रपंचाचा रोविला वेळू, चहू शून्याचा मांडला खेळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, जाती पाया चरण वंदाया. निस्ती आली नाही, तिनं निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला साकाराला आणलंय. त्याच्यात सांगितलंय, आला गडे निर्गुणाचा गडी, आला गडे निर्गुणाचा गडी, सोहम शब्दे दौंडी पिटी. कशानं? त्या मायेनं मूळ परमात्म्याला आकाराला आणलंय. पण त्या मूळ परमात्म्याला जर आपल्याला अनुभवायचं असेल, देवाचं भजन करावं, पण कसं करावं? देवाचं भजन करावं, पण कसं करावं? जनाबाईने केलं. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला. इथंही म्हणाले एकनाथ महाराज, सोहम शब्दे पिटी दौंडी. कारण देवाला जर आळवायचा असेल तर तोच निर्गुण निराकार देव साकाराला आलाय, पण त्याला आळविताना सोहमचा जप केला पाहिजे, अहमचा नको. भजनाचं खरं लक्षण सांगताना दासबोधामध्ये समर्थाने सांगितलंय. दासबोधामध्ये आव्हान आणि विसर्जन त्याची भजनाचे लक्षण. आव्हान आणि विसर्जन. काय विसर्जन, काय आव्हान? भजन करताना, जप करताना आता कसं असते, पण माणसाचं कसं आहे बघा, देवाचं नाव घेताना माणूस देवाचं नाव घ्यायलाय फक्त वाचेन. तुम्ही आम्ही प्रत्येक जण कशाने घ्याला? वाचन घ्यावा. कशानं? वाचन एवढ्यासाठीच घ्यायचंय की ते मनाला सवय लावायसाठी वाचन घ्यायचं आहे, पण ते वाचतच राहून चालू आहे आपलं. तुकाराम महाराज म्हणत, मनी नसो ते नसो वाचे तरी वसो,
मनात नसल तर नसल, पण आधी वाचेला तरी सुरुवात करता आली पाहिजे. एकदा का वाचन सुरू केलं, एकदा का वाचन सुरू केलं, एकदा का वाचन सुरू केलं, त्याला प्रॅक्टिस होते, वाचेला प्रॅक्टिस होत्या. आणि त्या वाचन पुन्हा कंठाकडे जाईल, कंठानं पुन्हा हृदयाकडे जाईल, हृदयानं पुन्हा बेंबीकडे जाईल, बेंबीमध्ये परा नावाची वाचा आहे आपल्या. आणि जेव्हा इथं गेलं तेव्हा त्या मनाला स्पर्श करतात. आणि जेव्हा मनाला स्पर्श केलं त्यावेळेस मन राम झालंय, एरी मन राम होत नाही. एक तुम्हाला उत्तर एक सांगतो. आता हे मृदंगवादक आहेत, मृदंगवादक आहेत. सुरुवातीला तुम्ही गुरुजी शिकायला ज्या दिवशी गेला त्या दिवशी तुम्हाला पहिला बोल दिला का आधी काय सांगितलं? बस त्याला फक्त एवढं सांगितलं की हे हे एवढं शिका आधी, फक्त एवढंच सांगितलं. त्याला बोल सांगितला नाही, त्याला काही सांगितलं नाही, फक्त एवढंच टाका, एवढंच टाका, एवढंच टाका, एवढंच टाका, एवढंच टाका. हे टाकून 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 शिकणाऱ्यामध्ये तेच तर कॉन्सन्ट्रेट पाहिजे. ते पुढला शिक्षक शिकता नाही नाही, हे जमलं हे जमलं, हे जेव्हा जमलं तेव्हा ते म्हणते आता 10 शिका, पुन्हा गी शिका, पुन्हा ता शिका, एका एका गोष्टीचं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणला हे 10 गी एकदम पुस्तकच घ्या वाजवा, जमते का? नाही. आता जेव्हा ते 10 गी न ता, गीता गे गीता, हे जेव्हा वाजवायला सुरू केलं तेव्हा आता त्याला वाजवायची गरज नाही, त्याला म्हणायची गरज नाही. आता त्याच्या हाताला सराव पडला. आता ते बोल म्हणजे त्याचे बोट आहेत, ते बोट आपोआपच पडते, त्याला काही सांगायची गरज नाही. का घडलं हे? त्या बोटाला लावलेलं पुन्हा पुन्हा लावलेलं वळण. मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगतो. आपल्या घरी स्वयंपाक करताना आपल्याला भात केला, आपण स्वयंपाक केला, भात केला, आपण भाताचं भात खात असताना भातामध्ये ते कण किती शिजविल्यावर, कण किती किती कण खावाव, किती कण खावाव? आपलं पोट भरजतोर खावा समजा की. आता आपलं पोट भरताना आपण किती खालेत कण ह्याचा काय मोजमाप आहे का? काय काय लोक म्हणतात खूप दिवस झाला आम्ही लई राम राम म्हणाला हो, राम राम म्हणाला हो. किती म्हणाला हो, किती म्हणाला हो? तुकाराम महाराज म्हणाले जेवायला भूक लागल्यावर जसं पोट भरजतोर खाताव हे सिद्ध आहे, तसं माणसाच्या जीवनात आल्यावर पोट भरून राम राम म्हणता आलं पाहिजे. किती दिवस म्हणावं याला महत्व नाही. दहिता कांडिता तुझ गायीन अनंता, समर्थाना त्याचं उत्तर दिले दासबोधामध्ये. कामामध्ये काम, तुकाराम महाराज कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, समर्थान दासबोध सांगितलंय. रघुनाथ स्मरून कार्य करावे, ते कार्य तत्काळची सिद्धी पावावे, करता राम असावे अभ्यंतरी. प्रत्येक माणसाची खटाटोप आहे की आपल्या जीवनामध्ये आपण आल्यावर काहीतरी जमवाव. तुमची आहे की नाही? तुमची आहे की नाही? तुमची काय इच्छा आहे मृदंगवादक? मी माझ्या जीवनामध्ये आल्यावर मला काहीतरी जमवावं लागते. आता तुम्ही मृदंगाचं जमिलंय, पेटी मास्तरनं पेटीवाल्याचं जमिलंय, गायनावाल्याचं जमिलंय. आम्हाला जे पाहिजे ते जमवायचंय. संसारिक माणसं आहे ना तुम्ही, आम्ही संसारिक असावं, आपण मी तेच जोडालो. पण हे तुमचं माझं प्रत्येकाचं काहीतरी जमवणं हे फक्त इथल्या इहे लोकापुरतं मर्यादित आहे. ही इथली सोय आहे, पण इथून पुढे जायचंय प्रत्येकाला. पलीकडली शिदुरी आणखीन आपण जमविली नाही. सहज गोष्ट आहे. उद्या जर प्रवासाला जायचंय म्हणल्यावर, उद्या जर प्रवासाला जायचंय, एखाद्याला प्रवासाला जायचंय उद्या, नांदेड म्हणा, नागपूर म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा, प्रवासाला निघायचंय म्हणला, 2 दिवसाचा मुक्काम आहे. 2 दिवसाच्या मुक्कामाला निघल्यावर तयारी केव्हा करावं? तयारी केव्हा करावं? आदल्या दिवशी बॅग भरून ठेवा लागत्या. काय काय लागतंय काय काय नाही त्याचे टिबन करून पदशीर समज घ्यावं लागते बॅग मध्ये. आणि जाताना पूर्ण आपली शिदोरी नेऊन 2 दिवसाच्या तयारीसाठी 1 दिवसानं आधी खटाटोप करावं लागते. 2 दिवसाच्या प्रवासासाठी 1 दिवसानं आधीपासून तयारी करावं लागते. अनंताचा प्रवासाला जायचं म्हणल्यावर तयारी केव्हापासून करावं लागते? अनंताच्या प्रवासाला जायचं तुम्हाला, जे प्रवास कधीही संपणार नाही. ज्या प्रवासाला गेल्यावरती शिदोरी आपल्या पशी पाहिजेत, की जे शिदोरी रूपी धन जर आपल्या पशी नसल तर त्या दिवशी त्या वेळेला आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. त्या शिदोरीला साधू संतांनी धन म्हणले. धन
परमार्थामध्ये संसारामध्ये संसार चालण्यासाठी प्रत्येक जण धनाच्या पाठीमागं जोडी करायलाय, धन जोडालाय, धन जोडालाय, पण परमार्थाचं धन जोडायचं कुणालाही मनात काही नाही. कारण या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात दिव्य असणारं धन कोणचं आहे? कोणचं आहे? परमार्थ आहे. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. काय होतं या धनानं? काय होतं या धनानं? जोडी देवाचे चरण. ह्या जगामध्ये आता हे सोडून द्या बरं, कारण पंढरपूरला गेलं, तिरुपतीला गेलं की VIP तिकीट काढले, पैसे खर्च केले, देवाचे आम्ही पाया पडायला, हे चरण नाहीत. ह्या पैशानं इथल्या देवाचे चरण, आपल्याला सगुण मूर्तीचे चरण भेटतील, ते चरण नाहीत. ते चरण नाहीत. कारण परमार्थ रूपी धनाचं गाठोड जर आपण मनुष्य देहाला आल्यावर बांधलो तर आपल्याला ईश्वरी तत्वाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. नाही खर्चिली कवडी दमडी. काय केलं मग? खर्चिली नाही, कवडी बी नाही, दमडी बी नाही. नाही मोजीला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. नाही खर्चलं, विकत घेतलंय. देवाला विकत जर घ्यायचं असेल, देव आपलासा करायचा असेल, तर देवाचं नामस्मरण हे सर्वात मोठं धन आहे. देवाचं नामस्मरण हे धन आहे. कसं आहे बघा, 12व्या शतकामध्ये मीराबाई सारख्या बाईनं जेव्हा भजनाला सुरुवात केली, त्यावेळेस परिस्थिती तसली होती. आता बी परिस्थिती तसलीच आहे. त्यावेळेस परिस्थिती तसली होती. मीराबाई भजन करत असताना तिला आडवायला लागले लोक. राजाची पोरगी असतानाही भजन करू दिलं नाही, मंदिरात जाऊ दिलं नाही. पुजारी म्हणायचे, मीरा तू राजाची जरी पोरगी असेल तर बायाला मंदिरात जाण्याची परवानगी नाही. ते काय तसला होता, राजाची पोरगी असून. पण त्या मीराबाईनं ते ध्येय सोडलं नाही, ते हट्ट सोडला नाही. त्या मीराबाईनं फक्त देवाचं स्मरण केलं, देवाचं नामस्मरण घेत राहिली, देवाचं नामस्मरण घेत राहिली, देवाचं नामस्मरण घेत राहिली. एक दिवस असा आला, नामस्मरणातून वाचा पवित्र झाली. आपलं जीवन जगत असताना सात्विकता आपल्या अंतकरणामध्ये जर आली तर आपली वाचा पवित्र व्हायला लागत्या. वाचेकडे जर पवित्रता आली तर आपण जे मनामध्ये धरू ते झाल्याशिवाय राहत नाही. साधू संतांनं आपल्या जीवनामध्ये ती कमाई केल्या. देवाचं स्मरण करताना आपले कर्तव्य चुकले नाहीत, कर्तव्याला कधीही बगल दिली नाही, आणि कर्तव्य करताना कधीही कुणाला लबाडी केली नाही, कुणाला वाईट बोलले नाहीत, खोटं बोलले नाहीत. आचरणाचं जीवन जगले, म्हणून त्यांच्याकडे ते सामर्थ्य उभा टाकलं. मीराबाईकडे बी हे भजन करताना सामर्थ्य उभा टाकलं. किती सामर्थ्य उभा टाकलं, किती सामर्थ्य उभा टाकलं सांगतो तुम्हाला मी. मीराबाईच्या घरी एक दासी काम करत होती, म्हातारी, राजाची पोरगी. दासी काम करत असताना ती म्हातारी काम करायची, आणि मीराबाईचं रूप ते जे पुंज रूप होतं, भक्ती करत असताना भक्तीची पवित्रता अंतकरणामध्ये जर उभी टाकली तर माणसाचं तेज बहरते, त्याच्याकडे ते सामर्थ्य येते. हे मी म्हणणार गेलो, माऊलीने हरिपाठात सांगितलंय, तपाचे सामर्थ्य तपिन्नला मूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. त्या मीराबाईकडे असं तेज पुंज शरीर होतं. एका दिवशी सहज द्रष्टादृष्ट झाली. ती जी दासी होती काम करणारी, त्या दासीच्या मुलाला सहज येणं झालं राजवाड्यामध्ये, आणि त्या म्हातारीच्या त्या मुलानं, तरुण मुलगा होता, त्या मीराबाईची द्रष्टादृष्ट झाली. मीराबाईला पाहिलं त्या मुलानं. मीराबाईला पाहिल्या मुलाचं भान हरवलं, आणि मुलगा घरी गेला. घरी गेल्यावर त्यानं त्या दिवसापासून आपलं खाणंही सोडलं, पिणंही सोडलं, झोपणंही सोडलं. जगामध्ये फक्त एकच तत्व असं आहे की त्याचं नाव आहे माय. आपल्या मुलाला कधी काय पाहिजेत हे फक्त त्या माईला कळते. घरी गेल्यावर मुलगा जेवायला तयार नाही, झोपायला तयार नाही, बेचैन झालाय, त्या माईला अवस्था कळली. एक दिवस गेला, मुलगाला म्हणाले माय की काय झालं बाबा सांग की, जेवणाही गेलास, नेमकं तुला काय झालं. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, शेवटी म्हातारी व्याकुळ झाली. व्याकुळ झाल्यावर एका दिवशी मुलानं सांगितलं, माय तू म्हणतीस हमेशा मला लग्न कर लग्न कर लग्न कर लग्न कर, आता मला लग्न करायचा विचार आलाय. ती म्हातारी म्हणली, मग तर लय आनंदाची गोष्ट झाली, मग तू खाणं पिणं सोडलास.
मग मला सांगायचं नाही का आनंद झाला म्हातारीला. पण म्हणला मला लग्न करायचंय तर तुझ्या मालकीने संग करायचंय म्हणला. म्हणजे कुणा संग? मीराबाई संग. म्हातारी तर आट्याकच यायचा राहिला तिला. तिचं म्हणणं आपण जिच्या घरी कामाला हा राजाची लेख आहे आणि ह्यानं तर असं म्हणालाय. आता त्याचं कुणीकडे गेलं की हिची बी भूक गेली, हिचं बी राहणं गेलं, हिचं बी खाणं गेलं, हिची बी झोप उडाली, कामाला कशी बशी जायची ध्यान. मीराबाई संत होती. संताची कृपा कुणीकडे कशी होईल काय सांगायचं जमत नाही. मीराबाईनं त्या दासीला 1-2 दिवस न्याहाळलं पाहिलं आणि त्या म्हातारीला विचार म्हणलं, का ग म्हातारी, पहिल्यासारखं तुझं चित्त कामामध्ये लागायला तयार नाही, तुझं ध्यान हरवलंय कुठंतरी, असं का बरं तू करतीस? ती म्हणली काही नाही मालकीन, काही नाही मालकीन. तिनं सांगायचा प्रयत्न, पण मीराबाईने एका दिवशी सांगितलं, नक्की काय ते मला सांग. तुझी कसलीही परिस्थिती, कसलंही दुःख माझ्यानं शक्य असेल तर मी निरसन केल्याशिवाय राहत नाही. त्या म्हातारीनं भीत 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 मीराबाईला सांगितलं, माझ्या पोरानं असा असा पण केलाय. त्यानं ज्या दिवशी तुम्हाला पाहिलं त्या दिवशीपासून त्यानं खाणं पिणं सोडलं आणि मी विचारल्यावर त्यानं सांगितलं की मला लग्न करायचंय तर तुझ्या मालकीनी संग करायचंय. संत त्याला म्हणतात. मीराबाईनं म्हणली, खूपच छोटी गोष्ट आहे, तू इतकी दिवस उपाशी राहिलीस, तुझ्या पोराला उपाशी ठेवलीस, एवढी सोपी गोष्ट मला सांगायला घाबरालीस तू? म्हातारी म्हणली, अशी कशी म्हणाली? काय हरकत नाही म्हणली, तुझ्या पोराला उद्या राजवाड्यावर घेऊन ये. दुसऱ्या दिवशी तर म्हातारीनं जाऊन तर सांगितलं, पोरग तर टवटव झालं. दुसऱ्या दिवशी मीराबाईनं बोलिले लग्न कराय तयार आहे म्हणल्यावर मस्त चांगला सौंदर्य प्रधान काहीतरी समजा सजून नटून पोरग आलं राजवाड्यावर. आल्यावर मीराबाईनं सांगितलं, म्हणले का रे माझ्या संग तू लग्न करणार आहेस ना? काय हरकत नाही म्हणली, मी तुझ्या संग लग्न कराय तयार आहे, पण लग्न करण्याच्या आधी एक स्वयंवर असते म्हणले, पण आहे म्हणली एक. त्यानं म्हणला, तुम्ही जर माझ्या संग लग्न करायला तयार असाल तर आता जर तुम्ही म्हणला की माझ्यासाठी जीव दे तर मी जीव सुद्धा देईल. ह्याच्या पुढे काय आणखीन? मीराबाई म्हणली, मला काय तुझा जीव नको आहे, फक्त काय कर, इथून पुढे 8व्या दिवशी मी तुझ्या गळ्यामध्ये वरमाला पटाकणार आहे, पण 7 दिवस तू मी सांगशील तेच कर. 7 दिवस तुला मी जे सांगितलंय तेच करावं लागल. त्यानं म्हणला, 7 दिवस नाही, 7 महिने नाही, 7 वर्ष नाही, 7 जन्मापर्यंत तुम्ही सांगल्याला करतो, फक्त सांगा. मीराबाईने सांगितलं, बाहेर वडाचं झाड आहे, थंड सावली आहे, त्या ठिकाणी माझे सर्व पहारेकरी उभा असतील आणि एकच कर, अंतकरणामधून मी तुला एक मंत्र देते, त्या मंत्राचा फक्त 7 दिवस जप कर. इतका कर, इतका कर, ज्या दिवशी तुझा लक्ष मंत्राचं लक्ष चुकलं, जप चुकला, तुझी नजर वाकडी गेली, कसं असते बघा, हेच तर मोठी परिस्थिती आहे. आपण भजन करणार गेलो का? करालो. आपण देवाचं नामस्मरण करणार का? करतो. आपण बैठकीत जातो की नाही? जातो. देवाचं नामस्मरण करता की नाही? रोज सकाळी संध्याकाळी ओम श्री गुरुदत्ता त्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमा, कोणी रामकृष्ण हरी, कोणी दत्ता दत्ता. आता नाही तितके म्हणणार आहेत, प्रत्येक जण म्हणतो की नाही. फरक कशात आहे? फरक सांगतो तुम्हाला मी. श्री सद्गुरु चरित्रामध्ये देवाच्या नामस्मरणाचा जप करत असताना माणसानं ते जप करताना नाकाकडे बघून करावं, म्हणून नाकाच्या शेंड्याकडे बघून करावं. नाकाच्या शेंड्या घरी जाऊन बघा नाकाकडे. तुम्ही म्हणसाल असं कसं सांगितलं? म्हणून तर शास्त्रानं सांगितलेला शब्दशः अर्थ फक्त घ्यायचा नाही आपल्याला, त्याच्यातला गर्भित अर्थ निघाला पाहिजे, त्याच्यातला लक्ष्यांश निघाला पाहिजे, लक्ष्यांश निघाला पाहिजे. नाकाच्या शेंड्याकडे बघल्यावर डोळे वाकडे होतील ना, त्याचा सोपा अर्थ असा आहे, देवाचं नामस्मरण करताना, चलताना, बोलताना, उठताना, खेळताना, पूर्ण योगक्षम करताना नाकाच्या सरळ दिशेनं चला. जीवनामध्ये नाकाच्या सरळ दिशेनं चला. भजन करा लाव, त्याच भजनावाणीनं कुणाला काय म्हणा लाव की, चलताना कुठं चालाव की, काय काय बोला लाव की, काय काय पाहायला लाव की, असं आहे का? नाही. मीराबाईनं त्याला सांगितलं, 7 दिवस तुझं लक्ष विचलित झालं नाही पाहिजे. लक्ष जर विचलित झालं, तू जर त्याच्यातून उठलास, जेवणाची व्यवस्था होईल, समजी व्यवस्था होईल, ते उठलास, बाजूला माझे पहारेकरी राहतील आणि तुझं लक्ष जर विचलित झालं तर तुझा शिरछेद करण्यात येईल. त्यानं म्हणला, मीराबाई आपल्याला पत्नी म्हणून जर भेटत असेल तर आता आपल्याला अंतर्मुख व्हायला काही घोर नाही. पहिला दिवस त्याला काही कळलं नाही, दुसरा दिवस त्याला काही कळलं नाही, पण करता 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 कॉन्सन्ट्रेट व्हायला. बघा, कॉन्सन्ट्रेटला इतकं महत्व आहे. शिकत असताना आपण
लेकरानं विद्यार्थ्यानं जर आपल्या विषयावर कॉन्सन्ट्रेट केलं, बरेच विद्यार्थी म्हणतात मला ते विषय अवघड चालाय, मला ते विषय अवघड चालाय. अवघड काहीच नसते, कॉन्सन्ट्रेट करणं महत्वाचं असते, त्याच्यावर लक्ष साधता आलं पाहिजे. तर ते 1-2 दिवसाच्या नंतर त्याची तदाकार अवस्था झाली, तन्मय झाला, विसरून गेला, देहाचं भान विसरून गेला. आणि देहाचं भान विसरून गेल्यावर 6-7 दिवस मीराबाईनं दिलेला मंत्र जपला. आणि 60व्या दिवशी मीराबाई स्नान करून वरमाला करून तयार घेऊन 8व्या दिवस उजळला. त्यानं नामस्मरणाचं 8वा दिवस उजळल्यावर त्यानं लगेच तयार झाला, उठला आणि उठला तेच मीराबाईच्या पाया पडला जाऊन. मीराबाईच्या पाया पडल्या मीराबाई म्हणली, मी तर तुम्हाला माळ घालायला आले, वरमाला धारण करायला आले, आणि आज तुम्ही माझ्या पाया का पडला? तर त्या दासीच्या मुलानं सांगितलं, आता मी ते राहिलो नाही, आता मी ते राहिलो नाही, कारण तुमच्या नामस्मरणामुळे माझं ते अपवित्रपण, माझ्या त्या अनिष्ट वासना, माझी ती इच्छा ही समधी लयाला गेली. आता मी इतका पवित्र झालो की आता मला मीराबाई पत्नी म्हणून दिसायला तयार नाही, मीराबाई गुरु म्हणून दिसत आहे. ध्यानी ध्याता पंढरी राया, ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटी काया. तदाकार वृत्ती झाल्यामुळे काय झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीशी ग्रासुनी निवृत्तीशी आले. म्हणजे इतकं परिवर्तन झालं. तिथलच्याच एका चांगल्या माणसानं मीराबाईला विचारलं, थापानाचा, तिथलच्याच एका चांगल्या माणसानं मीराबाईला बोललं, आणि मीराबाईला त्या दासीनं सांगितलं, माझ्या मुलामध्ये एवढं मोठं परिवर्तन केलं मीराबाईनं. चांगल्या माणसानं मीराबाईला विचारलं, म्हणले एवढं मोठं परिवर्तन करण्यासाठी जगामध्ये कितीही मोठा पैसा खर्च केला तरी एवढं मोठं माणसामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो बरं, आज सकाळीच शनिवार पेठला दुपारी सप्ताह सुरू झाले. सप्त्याच्या सुरुवातीला आदरणीय महाराजाचा तिथं सत्संग होता, त्यावेळेस तिथं मला बोलवलं. तर एक सांगताना महाराजांनी सांगितलं, एक विषय सांगितला, कायद्यानं माणूस फक्त 1% सुधारतो, कायद्यानं 1% सुधारतो, आणि संस्कारानं माणूस 99% सुधारतो. संस्कारानं. तुम्हाला माहित आहे 20 वर्षाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गृहमंत्री होऊन गेले, आज नाहीत ते, आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला होता, त्यावेळेस त्याचं वक्तव्य होतं. काय वक्तव्य होतं? आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठका महाराष्ट्रातल्या प्रत्येक जेलमध्ये असल्या पाहिजेत, जेणेकरून गुन्हेगारालाही माणूस म्हणून जगण्याची क्रिया जर करत असेल तर परमार्थ करते. गुन्हेगाराला हे परमार्थाचं खूप मोठं साध्य आहे. मीराबाईला विचारलं, एवढं मोठं परिवर्तन तुम्ही केलं, हे परिवर्तन पैशानं होत नाही, आणि तुम्ही पैशाशिवाय केलंय, असं कोणचं तुमच्यापाशी धन जमलंय? त्या मीराबाईनं एक अभंग रचना त्यावेळेस केली. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने. रामाचं नामस्मरण ह्याच गाठोडं बांधायचंय. ह्याचं जर गाठोडं बांधलं तर त्याचा परिणाम काय सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. आईशी जोडी करा रामकंठी धरा. फायदा काय? जेने चुके फेरा गर्भवास. कारण या जीवनामध्ये आल्यावर सर्वात मोठ्या यातना कोणत्या आहेत? गर्भवासाच्या यातना आहेत. गर्भवासाच्या यातना आहेत. का गर्भवासाच्या यातना आहेत? जन्माला आलो, मनुष्य देह सापडला, पण नुसतं जन्माला आल्याच्या नंतर आपल्या यातना संपल्यात का? यातना संपल्यात का? नाही संपलाय. प्रत्येक माणूस कुणाची बी राय घ्या, कुणाला बी जाऊन विचारा, आणि कुणाचंही मत मांडा. एखाद्याला विचारलं, तुम्ही सुखी आहो का? तुम्ही सुखी आहो का? संसार नगरी बाजार भरला ग बाई. कोणीही म्हणणार नाही मी खूप सुखी आहे, कारण समर्थानं सिद्धांत मांडलाय, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. प्रत्येकाची राय घ्या. प्रत्येक जण आपली उणीव सांगते, आपल्या पाठीमागच्या वेदना सांगतात, आणि ज्याला लेकरू बाळ नाही त्याला जाऊन विचारा, ते म्हणते समद दिलंय देवानं, हो, पण लेकरू बाळ नाही. आणि एखाद्याला जाऊन विचारलं, ते एखाद्याच्या घरी पसारा 4-5 लेकरं.
लेकुरे उदंड झाली, बापुडे भिकीशी लागली, खावय अन्न मिळ तो ते लक्ष्मी निघून गेली, खावय अन्न मिळेना. प्रत्येक जण प्रत्येकाची उणीव सांगत राहते. प्रत्येक जण असा कोणीही म्हणत नाही मी खूप सुखी व्हावं म्हणून. त्याचं कारण काय? आपण जीवनामध्ये प्रत्येक जण माणूस आटाआटी करायलाय. कशाची आटाआटी करायलाय? जे नाशिवंत गोष्टी आहेत त्याची आटाआटी करायलाय, जे माझ्यासोबत कधीही येणार नाही. साधू संतांनी सांगितलंय, तुका म्हणे हित होय तो व्यापार. कोणता हित? हित ह्या शब्दाचा अर्थ आहे स्वतःचं हित होणं, संसाराचं हित नाही. आजही आपण देवाच्या पुढे गेलो, नारळ फोडलो, कुणासाठी मागतो? संसारासाठी मागतोस. मला हे संसारात कमी आहे देवा, मी भजन करतो, मला हेच संसारातलं दे. पण साधू संत आहे ना, स्वतःसाठी मागणी करताना स्वतःची मागणी लोकांसाठी केली, परोपकारासाठी त्याचं जीवन झिजलं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. कारण आपल्या आयुष्यामध्ये फक्त आपण स्वतःची मागणी केली, आणि ज्या गोष्टीची मागणी केली त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला आम्हाला धोका देणारे आहेत, धोका देणारे आहेत. किती नंबर 1 ची गोष्ट असू द्या, ती आपल्यापासून एक तर आपण तरी त्याला सोडचाल, नाही तर त्यानं तरी आपल्याला सोडतील. आद्य गुरु शंकराचार्यानं एक वर्णन केलंय संसाराचं. काय वर्णन केलंय? की संसारामध्ये प्रत्येक गोष्ट एक वर्णन करतात. चरपट पंजरिका नावाचं एक स्तोत्र आहे शंकराचार्याचं, त्याच्यामध्ये वर्णन सांगितलंय. ह्या देहाचं वर्णन सांगताना, यावत जीवो निवसती देहे तावत सकलम प्रच्छति गेहे गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन काये. काय म्हणाले? तुमचं जवळ चांगलं चाललंय ना, शंकराचार्य म्हणे, तुमचं असू द्या, माझं असू द्या, प्रत्येकाचं असू द्या, आपल्या अंगात ताकद आहे, आपलं जवळ चांगलं चाललंय, आणि आपण कमाई करण्याच्या अंगामध्ये ताकद आहे, तवर त्या माणसाची वाहवा घरी बी होत्या, दारी बी होत्या, गावात बी होत्या. कमाई करणाऱ्याची बरं. आणि त्याचा थाट मी म्हणणार गेलो, शंकराचार्यानं वर्णन केलं त्याचं. मी म्हणणार गेलो काय म्हणत, त्याचं थाट इतका मोठा असतंय की आपल्या हातातून जेव्हा आपण कमाई करतो ना, तेव्हा बाहेरून आल्याला तांब्या द्यायला कोणीतरी लगेच पाणी द्यायला तयार असते, विचारपूस करायला दुसराच तयार असते. समधी आवक जावक काय ते पूर्ण त्याचा थाट असते महाराज, तुम्हाला सांगतो. पण तोच माणूस, तोच देह आणि व्यक्ती तीच असत्या, पण कालमान परत्वे. जर काय बदलला, काय बदलला, काळाच्या ओघामध्ये वेळ बदलतय, आयुष्य बदलतय, शरीर खंगतय, आणि शरीर खंगल्याच्या नंतर तोच थाट राहतय असं कोणीही सांगा. असं राहते का? नाही. यावत जीवो निवसती देहे, जोपर्यंत तुझं जीवन आहे तवर, तावत सकलम प्रच्छति गेहे, तुझी विचारपूस करणारे भरपूर आहेत. तावत सकलम प्रच्छति गेहे, पण कधी? गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन काय. तुझं शरीर चांगलं आहे, तुझं समजा डामडोल चांगला आहे, तवर तुझी पत्नी सुद्धा तुला अनुरूप असत्या, तुझी काळजी घेत्या. पण तीच पत्नी तुझ्यासोबत राहत्या का? तुकाराम महाराजांनी का अभंगात वर्णन केले, शेजेची कामीन दूर राहे. जाऊ द्या, हे तरी आपल्या शरीराच्या संबंधानं बाहेर जोडलेले नाते, शरीराच्या संबंधानं बाहेर जोडलेले नाते. त्यात शंकराचार्यानं सांगितलं, शरीर कुणाचं आहे? शरीर कुणाचं आहे? कोणी सांगा, शरीर कुणाचं? तुकाराम महाराज म्हणले देह कायचे. अहो समर्थानं सांगितलंय, तुझे नव्हे तुझे शरीर तेथे इतराचा कोण विचार. शरीर आपलं नाही, जर आपलं असतं तर आपल्याला धोका दिलं नसतं. धोका देते शरीर. शरीर हे पंचमहाभूताचं आहे, शरीर हे काळाचं आहे, देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, येथे मानवाचे काय आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला मी. बघा, हे जेव्हा टवटवीत आहे, जेव्हा चांगला आहे, आज उभा टाकाले. गेल्याच वर्षी तुमच्याच पार्टीमध्ये मी कीर्तन बसून केलो, उभा टाकून केलो. काऊन? धोका दिलता की नाही त्यानं? शरीराचा आहे. कारण उदाहरण दिले चरपट पंजरिकेमध्ये, अंगम गलितम पलितम मुंडम
दशनवीनम जातम तुंडम. काय म्हणाले सर म्हणाले आपलं शरीर अंगम गलितम, जवळ चांगलं आहे तवर चांगलं आहे. हे जर गलित झालं, ह्याच्यातले अवयव गलित गात्र झाले, दात चांगले आहेत तवर चणे चावतेत, दात चांगले आहेत तवर चणे चावतेत, पण दातच पडून गेल्यावर दशनविहीनम जातम तुंडम. हे त्याचं कारण काय? ज्याच्यावर तुमची माझी प्रत्येकाची प्रचंड आसक्ती आहे, त्या शरीरावर असेल, संसारावर असेल, शरीर संसारातल्या प्रत्येक नात्याविषयी असेल, प्रत्येकाविषयीची आसक्ती ही फक्त आटाआटी आहे, ही फक्त आटाआटी आहे. जाऊ द्या, समर्थासारख्यानं वर्णन असं केलं. घर कुणासाठी? प्रश्नाचे उत्तर द्या, जाऊ द्या पटपट. घर कुणासाठी? आपल्यासाठी. आणि आपण घरासाठी का? आपण घरासाठी नाही, आपण घरासाठी नाही. घर कुणासाठी? आपल्यासाठी. जेव्हा आपल्याला काही राहायला जमत नाही, कुठं बी एक पाल टाकली, कुठं बी राहिला, त्याच्यामध्ये समाधान मानव. पण माणसाला इतके हव्यास आहे, इतका हव्यास आहे, मोठमोठ्या कितीतरी रुपये खर्चून मोठे टोले जंग घर बांधतय, पण ज्या दिवशी त्याची वास्तुशांती व्हायच्या आधीच त्याला जावं लागते कधी कधी. हे मी म्हणणं गेलो, तुकाराम महाराजांनी दिले. तुकाराम महाराज, राम कहो जीवना